आगामी निवडणुकीत परतूर मतदारसंघातील शिवसैनिक भाजपला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास माजी आमदार तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक शिवाजीराव चोथे यांनी येथे बोलताना व्यक्त केला। मंठा येथील सरस्वती मंगल कार्यालयात आयोजित शिवसेना सदस्य नोंदणी आरंभ आणि बूथ प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। पुढे बोलताना चोथे म्हणाले की परतूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सुटावा अशी मागणी करण्यात आली असून पक्षाचे निष्ठेने कार्य करणारे जिल्हा प्रमुख ए.जे. बोराडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा असे सांगून त्यांनी उपप्रमुखांकडून गावनिहाय आढावा घेतला। मेळाव्याचे संयोजक तथा जिल्हा प्रमुख ए.जे. बोराडे प्रास्ताविकात म्हणाले की परतूर मतदारसंघाने लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मताधिक्य देण्याची परंपरा आजपर्यंत जोपासली आहे। या मतदारसंघात 30 ते 35 वर्षापासून शिवसेनेचे प्रचंड जाळे निर्माण झाले आहे। गावागावात तांड्यात वस्तीवाडीत जाऊन शिवसैनिकांनी प्रचंड मेहनत घेतली आहे। हा मतदारसंघ शिवसेनेला सुटला तर मराठवाड्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारी ही जागा असेल अशी ग्वाही दिली। या निवडणुकीत भाजपची हुकुमशाही सत्ता आणि पैशाचा माज उतरवण्यासाठी शिवसैनिकांनी काम करावे। भाजपला या मतदारसंघातून हद्दपार करण्याच्या तयारीला लागा असे आवाहन करून जास्तीत जास्त शिवसेना सदस्य नोंदणी करण्याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला माजी सभापती संतोष वरकड, बाबाराव राठोड, सुरेश सरोदे, ज्ञानेश्वर माऊली सरकटे, संजय नागरे, मधुकर काकडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख यांची उपस्थिती होती। आपण आजपासून निवडणुकीच्या तयारीला लागायचंय। भारतीय जनता पार्टीचा निवडणुकीमध्ये कसा पर्दाफाश करायचा ते आम्ही करू। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जालन्यामध्ये रावसाहेब दानवेच्या अंगावर कपडे फुलले होते, फक्त मी एकटे दिसले कपडे फुलले तेवढा रंग केला। कोण बोलत नव्हते विरोधात। अरे माझं काय घाटचं बिल असेल तुम्ही काय माझं आकडा करणार आहे? मी असा शिवसैनिक आहे, मी काय नंबर 2 चे धंदे नाही केले। आणि म्हणून ज्यावर निवडणूक येईल त्यावर त्यांचे कपडे काढायचं आपण काम करू। गाव माझा न्यूज करिता बाळू गायकवाड, मंठा, जालना।